सूरज आणि त्याची बायको आज खूप भांडत होते. आतापर्यंत त्या दोघांमध्ये कोणत्याही गोष्टीवरून इतकं भांडण कधीच झालं नव्हतं. पण आज असं वाटत होतं की सूरज त्याची बायको काव्या काहीच ऐकत नव्हती आणि काव्या तिच्या नवऱ्याचं काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्या दोघांमध्ये वादावादी चालली होती. सूरज जेव्हा ऑफिसला निघून गेला तेव्हा घरचं वातावरण थोडंसं शांत झालं. काव्या संपूर्ण दिवसभर मनातल्या मनात काहीतरी बडबड करत होती. पण जेव्हा तिची मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा ती गप्प झाली. नंतर तिने मुलीला जेवण वाढलं आणि स्वतःही जेवून थोडासा आराम करायला स्वतःच्या खोलीत निघून गेली. ती शांतपणे झोपू शकत नव्हती. तिचं मन बेचैन झालं होतं. तिला झोप लागत नव्हती आणि वारंवार एका कुशीतून दुसऱ्या कुशीत झोपण्याचा प्रयत्न करू लागली. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा सूरज ऑफिसवरून घरी आला तेव्हा घरातली शांतता पाहून त्याला बरं वाटलं. तो त्यांच्या ऑफिसची बॅग ठेवून सोफ्यावर बसला आणि पाणी घेऊन येण्यासाठी आवाज देऊ लागला. तितक्यात त्याची मुलगी वडिलांसाठी पाणी घेऊन आली. सूरज पाणी पित होता आणि त्याची मुलगी त्याला विचारू लागली, बाबा आज काय झालं आहे? आईचा मूड इतका ऑफ का आहे? तुम्ही तिला काही म्हणाला आहात का? तेव्हा सूरज पाणी पीत पीत मध्येच थांबला आणि म्हणाला, काही नाही बाळा, तुझ्या आईचं डोकं आज खराब आहे. मी सांगितलेल्या गोष्टी तिला कळतच नाहीत आणि त्याचमुळे सकाळपासून माझं डोकं खात आहे. त्याची मुलगी त्याच्या बाजूला सोफ्यावर बसली आणि म्हणाली, बाबा नेमकं असं काय झालं आहे ज्यामुळे आई इतकी रागवली आहे? मला तुम्ही सांगाल का? कदाचित मी तिचा राग शांत करण्यास तुमची मदत करू शकेन. सूरज लांब श्वास घेत म्हणाला, नाही बाळा, जेव्हा आजी आणि आजोबा म्हणजेच माझ्या आई बाबाबद्दल काही बोललं जातं तेव्हा तुझ्या आईचा राग कधीच शांत होत नाही आणि लगेचच तिच्या पोटात दुखू लागतं. मी तुझ्या आजीला या घरात आणण्याचा विचार करत आहे, त्यामुळे तुझी आई माझ्या कोणत्याच गोष्टीवर ऐकणार नाही. हे ऐकून सूरजची मुलगी प्रिया खूप आनंदित झाली आणि म्हणाली, खरंच बाबा, आपल्या घरी आजी येणार आहे? त्यावर सूरज म्हणाला, हो बाळा, आजी येणार आहे, त्यामुळे तुझ्या आईचा मूड ऑफ आहे. प्रिया हसत हसत म्हणाली, इट्स ओके बाबा, छोट्या छोट्या गोष्टींवरून कुजबूज करण्याची आईची सवयच आहे आणि आजीला इथं आणण्याची गोष्टींवरून तिला जरा जास्तच टेन्शन आलेलं असेल. पण आजी इथं येत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही काळजी करू नका. मी याबद्दल आईशी बोलण्याचा प्रयत्न नक्की करेन. इतक्यातच सूरजची बायको काव्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, तुम्ही बाप आणि मुलगी मिळून कोणत्या गोष्टीबद्दल मला समजवण्याचा प्रयत्न करत आहात? मला सांगाल का? त्यावर सूरज म्हणाला, अगं काहीच नाही, आम्ही तर अशाच गप्पा मारत होतो. नंतर थोड्या वेळाने सूरजची मुलगी प्रिया वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारू लागली आणि मध्येच तिने आजीचा विषय काढला. आजीचा विषय काढताच काव्याला समजले होते की ते दोघे सासूविषयीच गप्पा मारत होते. आतापर्यंत सूरजची आई प्रमिला त्यांच्या मूळ गावी नवरा प्रीतम सोबत राहत होती. पण 2 महिन्यापूर्वी प्रीतम यांचा एका आजारपणामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे ती गावात एकटीच राहत होती. सूरज त्याच्या बायको आणि मुलांसोबत कामामुळे शहरात येऊन राहायला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा सूरज गावावरून परत येत होता तेव्हा गावातील सर्वजण त्याला म्हणू लागले, तू तुझ्या आईला तुझ्यासोबत शहरात घेऊन का जात नाही? ही गोष्ट सूरजला पटली, पण आईला माझ्यासोबत आणणं हे त्याच्या बायकोला पटणार नाही याचा त्याला अंदाज होता. त्यामुळे तो गावातल्या लोकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता आणि गावी राहणाऱ्या त्याच्या काकाला म्हणाला, जर आम्ही सर्व काही इथंच सोडून गेलो तर इकडची देखरेख कोण करणार? आधी बाबा असल्यामुळे मला इकडची काळजी नव्हती, पण आता थोडे दिवस आईला इथंच असू दे. मी तिला कायमची इथं ठेवणार नाही. काही दिवसांनी मी परत येईन आणि आईला घेऊन जाईन. तेव्हा त्याच्या आईने त्याला या बाबतीत साथ दिली आणि म्हणाली, हो, तुझं अगदी बरोबर आहे. इथे गावात बरीचशी कामे बाकी आहेत. सर्व काही सोडून मी अचानक मुलासोबत जाऊ शकत नाही. काही दिवसांनी मी तुझ्याकडे येईन. असं म्हणून सूरज त्याच्या आईला सोडून शहरात घेऊन राहिला. 2 दिवसापूर्वी त्याला त्याच्या चुलत भावाचा फोन आला होता.
तो सांगू लागला की त्याच्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. तिला तिची कामं करणं खूप कठीण होत आहे आणि तसेच तिला स्वतःचं जेवण बनवण्यासाठी जमत नाही. त्यामुळे तो सूरजला म्हणाला, गावी येऊन तू तुझ्या आईला घेऊन जा. भावाने असा निरोप दिल्यानंतर तो अचानकपणे त्याच्या आईला बायकोच्या भीतीमुळे आणू शकत नव्हता. त्यामुळे सूरज त्याच्या भावाला बहाणे बनवू लागला आणि म्हणाला, मी दोन दिवस गावी येऊ शकत नाही कारण कामामुळे मी परदेशात आलो आहे. त्यामुळे 2 दिवस तू आईची काळजी घे. तसं 2 दिवस मी तुझ्यासोबत जास्त बोलूही शकत नाही आणि 2 दिवसांनी मी गावी येईन व आईला घेऊन जाईन. यामुळे त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण होत होतं. खरं तर काव्या सुरुवातीपासूनच शहरात एकटी राहत होती. त्यामुळे तिच्यासोबत कुणी राहिलेलं तिला आवडत नव्हतं. म्हणून ती तिच्या सासूला घरी आणण्याबद्दल नवऱ्याजवळ तक्रार करत होती. पण तो त्याच्या आईला कोणाजवळही सोडू शकत नव्हता. अशा परिस्थितीत अजिबातच नाही आणि तो बिचारा खूप काळजीत होता. एकीकडे त्याची बायको काव्या त्याचं म्हणणं ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती, तर दुसरीकडे गावावरून फोनवर फोन येत होते. सूरजच्या मुलांना आजीच्या घरात येण्याबद्दल काहीच तक्रार नव्हती, पण काव्याला मात्र सासूच्या येण्यावरून दिवस रात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. जर काव्य सासूला तिच्याजवळ येण्याबद्दल वारंवार नकार देत राहिली तर मुलांच्या नजरेत ती चुकीची ठरेल याची तिला भीती वाटू लागली आणि तसंच तिच्या मुलांच्या नजरेत अगदी व्यवस्थित राहणं आवडायचं. म्हणून त्यांच्यासमोर ती नेहमी सासूचे गुणगान गायची, चांगल्या गोष्टी करायची, सासूला सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. तसं त्यांना घरातील एकही काम करून देत नसायची. त्यामुळे मुलांना नेहमी असं वाटायचं की आमची आई खूप चांगली आहे, ती नेहमी आजीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते, तसंच आमचाही सांभाळ उत्तमरित्या करते. पण त्यांना हे माहित नव्हतं की त्यांची आई सर्वांसमोर दिखावा करत असायची. खरं तर काव्या स्वभावाने खूप वेगळी आहे आणि केवळ चांगलं बनण्याचे नाटक करायची. खरं पाहता तिला तिची सासू अजिबात आवडत नव्हती. यामुळे लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी ती अनेक गोष्टींच्या तक्रारी करून नवऱ्यासोबत शहरात येऊन राहिली आणि कायमस्वरूपी तिथं स्थायिक झाली. सूरजला त्याच्या बायकोची सत्यता चांगल्या प्रकारे माहीत होती, पण त्याला मुलांच्या नजरेत एका आईला पाडायचं नव्हतं. त्यामुळे तो सूरजने नेहमीच कधी त्यांचा गैरसमज दूर केला नाही. काव्य तिच्या मुलांमुळे माझ्या आईला व्यवस्थितपणे वागवेल ह्या हेतूने तो मुलांना काव्याबद्दल कधीच काही म्हणत नसे. तो फक्त त्याच्या आईला व्यवस्थितपणे त्याच्याजवळ आणण्याचा प्रयत्न होता. पण किती ढोंगीपणा केला तरी कधी ना कधी वास्तव समोर येतं. मुलांच्या सांगण्यावरून काव्या तिच्या सासूला शहरातल्या घरी बोलवण्यास तयार झाली. पण खरं नाटक तर आत्ता चालू होणार होतं. दिवसभर तिची मुलं घरात राहत नसे, म्हणून जेव्हा मुलं घरी राहायची तेव्हा काव्या त्यांच्यासमोर वेगळं रूप दाखवायची आणि जेव्हा मुलं घरातून बाहेर पडत तेव्हा दुसरं रूप दाखवत. शेवटी दुसऱ्या दिवशी सूरज त्याच्या आईला गावावरून घेऊन आला. सूरज चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की काव्य त्याला त्याची आई अजिबात आवडत नव्हती, पण मुलांच्या सांगण्यावरून कदाचित ती समजूतदारपणे वागेल असं त्याला वाटत होतं. काव्याच्या मनात जरी नसलं तरी आईला शहरात आणण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. तसंच आईला दुसरा कोणताच आसराही नव्हता, कारण तो तिचा एकुलता एक मुलगा होता. अशा अवस्थेत आईची काळजी आपण घेणार नाही तर दुसरं कोण घेणार. यामुळे तो त्याच्या आईला घेऊन आला. जेव्हा काव्याची सासू प्रमिला तिच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी आली तेव्हा ती खूप खुश होती. तसं काव्याने मुलांसोबत अगदी आनंदाने प्रमिलाचं स्वागत केलं आणि उत्साहाने तिला आतमध्ये येण्यास सांगितलं. मुलं आजी आल्यामुळे खूप खुश झाली होती, परंतु काव्या मात्र आनंदी असल्याचं नाटक करत होती. पहिल्या दिवशी सर्वजण खूप आनंदित होते. काव्याने सर्वांसाठी चविचादार स्वयंपाक बनवला. सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. सुरुवातीला काव्याने सासूला सर्व गोष्टी त्यांच्या जवळ अगदी हातात नेऊन दिल्या. सर्व काही परिस्थिती अगदी सामान्य होऊ लागली.
पण दररोज एखादी सून तिच्या सासूला इतकी चांगली वागणूक देऊ शकते का? सर्वांचं आयुष्य अगदी व्यवस्थित चाललं होतं. तसं मुलं मात्र आजी आल्याने खूपच खुश दिसत होती. खरं तर सूरजचा मुलगा घरात राहत नव्हता. तो दुसऱ्या शहरात त्याचे शिक्षण पूर्ण करत होता आणि त्याची मुलगी प्रिया तिथंच घरी राहत होती. ती तिच्या आजीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती. तिला हव्या त्या गोष्टी जागेवर नेऊन देत होती, पण नेहमी तिच्या तब्येतीविषयी विचारपूस करत. पण ती कॉलेजला जात असल्याने आजीसोबत जास्त वेळ घालवू शकत नव्हती. त्या घरात अशी एकच स्त्री होती जी संपूर्ण दिवस आजीसोबत राहायची. ती म्हणजे तिची सून काव्या. सुरुवातीचे 2-4 दिवस काव्याने सासूसोबतचे वागणे खूप चांगल्या प्रकारे होते, पण हळूहळू नवऱ्याच्या आणि मुलांच्या गैरहजेरीत ती तिच्या सासूला उलट उत्तर देऊ लागली. हे वारंवार चालत राहिलं. जेव्हा प्रमिला काही गोष्टी तिला मागत तेव्हा काव्या तिला म्हणायची, तुम्ही स्वतः उठून घेऊ शकता. प्रत्येक कामासाठी मला आवाज देण्याची काही गरज नाही. सुरुवातीला प्रमिलाने ह्या गोष्टींवर लक्ष दिलं नाही, कारण तिला असं वाटायचं की कदाचित दिवसभराच्या कामामुळे तिची सून खूप थकून जात असावी, यामुळे ती मला अशी उत्तरं देत आहे. पण त्यांना ठाऊकच नव्हतं की त्यांच्या सुनेच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. हा तर तिचा फक्त राग होता, जो हळूहळू तिच्या समोर येत होता. आता प्रमिला तिच्यासोबत एकटी घरात राहू लागली. घरात आधी तिच्या मुलगा ऑफिसमध्ये जायचा, त्यानंतर तिची नात प्रिया कॉलेजमध्ये निघून जायची. त्यावेळेस घरात सासू आणि सुना दोघीच असायच्या. काव्या हळूहळू सासूला उलट उत्तर देत राहिली आणि तिची ही सवय पुढे वाढत चालली होती. आता काव्या तिच्या पती आणि मुलांच्या गैरहजेरीत सासूचं एकही काम करण्यास तयार होत नव्हती. प्रमिलाला तिचं असं वागणं पटत नव्हतं, त्यामुळे ती तिला माझ्यासोबत असं विचित्र का वागत आहे असं विचारल्यावर ती उलट उत्तर म्हणायची, सूरज आल्यावर मी सर्व काही त्याला सांगेन असं म्हणून ती त्यांच्या समोर भावनिक अत्याचाराने नाटक करायची आणि म्हणायची, तुमच्यासारख्या स्त्रिया मुलाच्या घरात आग लावायलाच येतात. तू मुलाला काही सांगून माझ्या विरुद्ध भांडण लावण्याचे प्रयत्न करतेस, म्हणूनच तुमच्यासारख्या सासवांना अशी कामं उत्तमरित्या जमतात. सुनीने असं म्हणणं ऐकून प्रमिला गप्प बसायची, कारण काव्य संधीचा उपयोग करून घेण्यास खूप पटाईत होती. ती सासूला रागात बघायची आणि अशाच प्रकारे गोष्टी बोलून दाखवायची आणि त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायची. तसं तिला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की मी असं वागल्यावर माझी सासू माझ्या पती आणि मुलांसमोर काहीच बोलणार नाही. आता तिची कामे सासूकडून करून घेत असायची. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना सांगू लागली. ती तिच्या मुलीचा आणि नवऱ्याचा डबा भरून द्यायची. एकदा दोघे घर सोडून बाहेर पडले तसं लगेच ती तिच्या सासूवर आदेश द्यायला सुरुवात करायची. तसेच त्यांना वारंवार हे आठवण करून द्यायची की तुम्ही या घरात फुकटचं बसून खात आहात, त्यामुळे घरातील 2-4 कामं केली तर काहीच बिघडणार नाही. म्हातारपणात जितकं जमेल तितकं काम केलेलं चांगलंच, नाहीतर शरीर लोखंडासारखं गंजून जाईल. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सासूला बोलून दाखवायची आणि वारंवार टोमणे मारत राहायची. तसं मुलगा आणि नात गेल्यावर हळूहळू एका मागोमाग एक कामं सांगत राहायची. कधी म्हणायची जाऊन किचन साफ करा, माझी कंबर दुखत आहे, तर कधी म्हणायची किचनचा ओटा साफ करून रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेव आणि माझ्या खोलीत तेल गरम करून ये. जेव्हा तिने सासूला पाय चेपण्यास सांगितले तेव्हा प्रमिलाला काव्याचा खूप राग आला. ती तिच्याशी असं का वागत आहे हे प्रमिलाला समजत नव्हतं, कारण ती कोणत्याच गोष्टीवरून काव्याला काहीच म्हणत नसे, पण तरी माझ्यासोबत असा विचित्रपणा का करत आहे याचा त्या वारंवार विचार करत, आणि हे सर्व त्यांना त्यांच्या समजण्या पलीकडचे होते. काव्य मात्र तिच्या ओळखीच्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून घरात विचित्र वागत असे. तिच्या मैत्रिणी तिचं सासू विरोधात कान भरवत असत. त्या तिला सांगत, जर तू तुझ्या सासूला जराही तुझा अंत दिला तर ती तुला गिळून टाकेल, त्यामुळे तू सासूला चेहऱ्यावर करण्याची संधी देऊ नकोस. ह्या सासवा
नाग्यासारख्या असतात. त्या त्यांचा फणावर करून सर्वप्रथम सुनांना चावतात. मैत्रिणीचं असं म्हणणं ऐकून काव्य तिच्या सासूला नेहमी त्रास देत असत. पण जर माणूस चुकीचा असला तर त्याचा मार्ग खूप लहान असतो आणि एके दिवशी त्याचा अंत ठरलेला असतो. असंच काही काव्यासोबतही झालं. सासूसोबत उद्धटपणे वागणं, तिला उलट उत्तर देणं हे आता काव्यासाठी खूप सहज झालं होतं. तसं तिला तिच्या नवऱ्याची आणि मुलीची घरी यायची वेळ चांगल्या प्रकारे ठाऊक होती. तसं तिचा मुलगा घरी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेस येईल हेही तिला माहीत असे. त्यावेळेस काव्य सासूची पूर्णपणे सेवा करत आणि सर्वांना असं दाखवून देत की तिची सासू दिवसभर घरात आराम करते आणि कोणतंच काम करत नाही. आणि तसं ती मुद्दामून कोणत्याही कामाला त्यांच्यासमोर हात लावून देत नसे. पण प्रमिलाला मात्र दिवसभर अगदी उदासपणे मनाने सर्व कामं पूर्ण करायची आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत म्हणायची, मागच्या जन्मी मी असं कोणतं कर्म केलं असेल ज्यामुळे मला आज हे दिवस पाहावे लागले आहे. पण म्हणतात ना, आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते कधीही चुकत नाही आणि नशिबात लिहिलेल्या सर्व गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात. एक दिवस प्रिया आणि तिच्या भावाने प्लॅन केला की ते दोघेही अचानक घरी जातील आणि त्यांच्या आईला आणि आजीला सरप्राईज देतील. त्यांनी त्यांच्या या प्लॅन मध्ये त्यांच्या बाबाला सहभागी केलं, कारण आज मातृदिवस होता. यामुळे प्रियाने तिच्या भावाला फोन करून बोलावलं होतं. ते त्यांच्या आईला आणि आजीला काहीतरी नवीन गोष्टी देऊन इच्छित होते. त्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या. पण घरात मात्र आतापर्यंत सर्व कामं अशीच पडलेली होती, कारण सूरज आणि त्याची मुलगी प्रिया नेहमीप्रमाणे डबा भरून बाहेर निघाले होते. त्यांनी काव्य आणि प्रमिलाला या गोष्टीचा जराही अंदाज लागू दिला नव्हता की त्यांनी त्यांच्या ऑफिसला आणि कॉलेजला सुट्टी घेतली होती, कारण ते सर्वजण मिळून गिफ्ट घेण्यासाठी बाजारात जाण्यासाठी निघाले होते. तिथेच बाजारात प्रियाचा भाऊ त्यांना भेटणार होता. बराच वेळ खरेदी केल्यानंतर प्रियाचा भाऊ शरद त्यांच्यासोबत घरी येण्यास तयार झाला. त्या तिघांनी बऱ्याच नवनवीन गोष्टी खरेदी केल्या आणि दोघींनी सरप्राईज देण्यासाठी घराच्या दिशेने जाऊ लागले. जवळपास फक्त 1 ते 1.5 तास निघून गेला होता. त्यामुळे अजून घरातली कामं उरकली नव्हती आणि कदाचित आजचा दिवस काव्यासाठी खूप महत्वाचा आणि मोठा होता, कारण तिने तिच्या सासूसमोर बऱ्याच कपड्यांचा ढीग धुण्यासाठी आणून टाकला होता. घरातील सर्व काही चादरी, पडदे अशा प्रकारे सर्व गोष्टी काव्या त्यांच्यासमोर नेऊन ठेवू लागली आणि घरातील सर्व साफसफाई करण्याची ऑर्डर देऊ लागली. प्रमिला तिला म्हणाली की एकाच दिवशी घरातील सर्व साफसफाई करू शकणार नाही. जोपर्यंत सूरज आणि प्रिया घरी येतील तोपर्यंत ही सर्व कामं अशीच पडून राहतील आणि तुला ही कामं करावी लागतील. असे म्हटल्यावर काव्याला प्रमिलाची थोडीशी दया आली आणि ती म्हणाली, आज फक्त तू हॉलची साफसफाई कर आणि राहिलेल्या 2 खोल्यांची साफसफाई उद्या घे. घरात कोणीच नसल्यामुळे काव्य तिच्या सासूला एकानंतर एक ऑर्डर देत राहिली. ही तिच्यासाठी कोणतीच नवीन गोष्ट नव्हती. जर ती जेवत असेल किंवा झाडू मारत असेल आणि घरातील इतर कामं करत असताना वारंवार टोमणे मारणे हे तिचं दररोजचं काम झालं होतं. एवढंच नाही तर ती कधी कधी त्यांच्यासमोर वाढलेलं जेवणाचं ताट काढून घेत आणि म्हणत, आधी सर्व कामं पूर्ण कर आणि मग नंतर जेवत जा. अशा प्रकारच्या गोष्टी ती तिच्या सासूला करत. आता प्रमिलाला ह्या सर्व गोष्टींची सवय झाली होती आणि तिला याबाबत काहीच वाटत नव्हतं. प्रमिला जेव्हा तिचं सर्व काम उरकून जेवण करण्यास बसली तेव्हा काव्या रागाच्या भरात तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिच्यासमोर जाऊन उभी राहिली. ती मोठमोठ्या आवाजाने ओरडत म्हणाली, तुझ्या कानात कापूस गेला आहे का, जे मी तुला बोलवून ऐकू येत नाही? तसंच भुकेने मरून जात आहेस का? मी सांगितलेल्या गोष्टी ऐकून न ऐकल्यासारखं करत होतीस. तुझी इतकी हिंमत कशी झाली माझ्यासोबत असं वागण्याची? तू स्वतःला काय समजतेस? तेव्हा प्रमिला अगदी हळू आवाजात तिला सांगू लागली, मला तुझा आवाज आला नाही. मी तुला कसं सांगू की तुझा आवाज इथपर्यंत पोहोचलाच नाही? कदाचित तू हळू आवाजात बोलली असशील. त्यावर काव्या म्हणाली, असं शक्य नाही. मी इतक्या कमी आवाजात बोललेली नव्हती.
जे तुला ऐकू गेलं नाही. तू थांब, आता तुझ्या कानाचे पडदे चांगलेच उघडवून देते. असं म्हणत तिने सासूच्या जोरात कानशिलात वाजवली आणि त्यांच्या समोर ठेवलेले जेवणाचे ताट जोरात जमिनीवर फेकून टाकलं. भुकेने मरून जात होतीस ना, ज्यामुळे तुला माझं म्हणणं ऐकू आलं नाही. आता तू हे खाली पडलेलं जेवण खाऊन घे. आज तुला हे जेवण मिळणार. आणि हो, आजची शिक्षा नेहमी लक्षात ठेव. परत जर अशी वागलीस तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणीच नसेल. अशा बऱ्याच गोष्टी ती त्यांना ऐकू लागली. काव्याच्या अशा गोष्टी ऐकून आणि वागणं पाहून प्रमिलाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. आणि तसंच इतक्या वयस्कर व्यक्तीच्या तोंडावर इतकं जोरात मारल्याने ती विचार करू लागली की एखादी व्यक्ती इतक्या सहजपणे कसं काय मारू शकते, आणि त्याबद्दल एकदाही विचार केला नाही. याचा तिला खूप वाईट वाटत होतं. प्रमिलाचं लक्ष जेव्हा दरवाजाकडे गेलं तेव्हा ती एकदम एकटक बघतच राहिली. काव्याचं लक्ष दरवाजाजवळ नव्हतं. तिचा चेहरा आतल्या बाजूने वळालेला होता. त्यामुळे काव्या तिच्या सासूला उलटसुलट शिव्या देत राहिली. तुझ्यासारख्यांना मी घरात ठेवलं नसतं. या उलट घरात कुत्री आणि मांजरी पाळली असती तर बरं झालं असतं. पण तुझी लायकी त्यांच्या एवढी सुद्धा नाही. माझा नाईलाज आहे म्हणून तुला माझ्या घरात ठेवावं लागतं आहे. जर माझी मुलं आणि माझ्या पतीचा स्वभाव मी म्हणेल तसा असता तर मी तुला माझ्या घराच्या आजूबाजूला सुद्धा भटकून दिलं नसतं. हे सर्व ऐकून प्रमिलाच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. पण तिची सून या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून तिला नको नको त्या गोष्टी ऐकवत राहिली आणि म्हणाली, माझा नवरा आणि माझी मुलं तुला काही म्हणत नाही म्हणून तू माझ्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू नकोस. तसं स्वतःला या घरची महाराणी न समजता मोलकरीण म्हणून वागत जा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, जर यापुढे माझ्या गोष्टींना नजर अंदाज केलास तर माझी गाठ तुझ्याशी असेल आणि माझं इतकं वाईट कोणीच नसेल. आता हे पडलेलं जेवण वेचून खा आणि त्यातील एकही कण वाया जाता कामा नये. असं म्हणून जेव्हा ती तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा तिच्या मागून सूरज अगदी मोठ्या आवाजाने तिला हाका मारू लागला. सूरजचा आवाज ऐकताच काव्या घाबरून गेली. एखाद्याने चावल्यावर रक्त येणार नाही अशी तिची परिस्थिती झाली होती. जेव्हा मागे वळून तिने सूरज आणि मुलांना पाहिलं तेव्हा ती अवाक झाली. तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. त्यांच्याकडे पाहत ती म्हणू लागली, सूरज तू अचानक, आणि प्रिया तू पण, तुम्ही दोघे इथे अचानक कसे काय आलात? तितक्यात त्या दोघांच्या मागून तिचा मुलगा समोर आला, ज्याला पाहून तिला अपराधीसारखे वाटू लागले. आता ती एकदम गप्प झाली होती. तितक्यात सूरज अगदी जोरात काव्याच्या अंगावर धावून आला आणि त्याने तिला 4 ते 5 कानाखाली वाजवल्या. मार खाल्ल्यानंतर काव्याचं डोकं ठिकाण्यावर आलं की ती कोणत्या जगात जगत होती. ती भीतीने कापत होती. भीतीने तिची परिस्थिती बिघडली होती, कारण तिला कळून चुकलं होतं की तिने जे काही केलं आहे ते माफी मागण्याच्या लायकीचं नव्हतं. तिचं सासूसोबतचं वागणं पाहून तिला माहित होतं की तिची मुलं आणि नवरा तिला केव्हाच माफ करू शकणार नाही. तिचं मुलं आणि नवरा तिला कोणतीही शिक्षा देईल याचा विचार करत तिला घाम फुटू लागला आणि संपूर्ण शरीर थरथरू लागलं. काहीही विचार न करता काव्य तिच्या नवऱ्याच्या पाया पडली आणि त्याची माफी मागू लागली. काव्याची एकही गोष्ट न ऐकता त्याने तिला बाजूला ढकलून दिला आणि तो आईजवळ गेला. तिच्या गळ्यात पडून रडू लागला व म्हणाला, आई मला माफ कर. मी असताना माझ्या मागून तुझ्यासोबत असं सर्व काही घडत होतं आणि मी मात्र या सर्व गोष्टींबाबत अलिप्त होतो. मी किती मूर्ख असेल, तुला या घरात आणलं आणि सोडून दिलं. तुझ्यासोबत बसून मी केव्हाच गप्पा मारल्या नाहीत. तू कशी आहेस? तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे का? तुला कोणाचा त्रास होत आहे का? अशा कोणत्याच गोष्टीची चौकशी केली नाही. कृपा करून आई मला माफ कर. माझी खूप मोठी चूक झाली आहे. प्रिया आणि शरद आजीला अशा परिस्थितीत पाहून रडू लागले. ते पळत जाऊन आजीजवळ गेले आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागले. तसेच ते आजीची माफी मागू लागले. यावर प्रमिला तिच्या नातवंडांना शांत करत म्हणाली, मुलांनो तुम्ही शांत व्हा. यात तुमची काहीही चूक नाही. तुम्हाला याबद्दल काहीही माहीत नव्हतं तर मग तुम्ही माझी माफी का मागत आहात? मुलांनो, माझी तुमच्याबद्दल काहीही तक्रार नाही. कुटुंबातील सर्वजण एका बाजूला उभे होते आणि काव्या दुसऱ्या बाजूला उभी होती.
काव्याच्या माहेरी कोणी राहतच नव्हतं, म्हणून ती माहेरी जाऊ शकत नव्हती. यामुळे सूरज तिला घराबाहेर काढू शकत नव्हता. पण सूरजने तिला त्याच दिवशी स्पष्टपणे सांगितलं, तू या घरात राहू शकतेस, पण तुझ्या दर्जा या घरात फक्त आणि फक्त मोलकरणीचा म्हणून असेल. तुला केवळ घरात जेवण बनवणं आणि इतर सर्व गोष्टीची कामे करावी लागतील, आणि तसं तू घरातील इतर व्यक्तींशी काहीही बोलणार नाहीस. माझं तुझ्यासोबत कोणतंच नातं नाही. आजपासून माझी बायको माझ्यासाठी मेली आहे. मला तुझ्यासोबत कोणतंच नातं आणि कोणताच व्यवहार करायचा नाही. मुलांनी वडिलांच्या अशा गोष्टींमध्ये पडणं महत्वाचं समजलं नाही आणि ते स्वतःच्या आईला धिक्कारून स्वतःच्या खोलीत निघून गेले. आता काव्या असं जीवन जगत होती जे तिने तिच्या सासूसोबत जगायचं ठरवलं होतं. ती तिच्या सासूला मोलकरीण म्हणून वागवत होती. याउलट ती स्वतःला ह्या घरात मोलकरीण झाली होती, कारण तिचा नवरा आणि तिची मुलं तिच्यासोबत कोणताच संबंध ठेवत नव्हते. ती दिवसभर तिच्या मुलांशी बोलण्यासाठी तडफडत असे, पण तिची मुलं तिच्याशी कोणताच संवाद साधत नव्हते. आता तिला समजत होतं की जेव्हा तुमचा जोडीदार आणि तुमची मुलं जी भविष्यातील सोबती म्हणून राहणार आहेत, अशी लोक जेव्हा नजर अंदाज करून लागतात तेव्हा मनाला कसं वाटतं हे तिला जाणवत होतं. सूरजने त्याच्या आईची साथ कधीच सोडली नव्हती, पण त्याच्या बायकोमुळे आईला खूप काही सहन करावं लागलं होतं. काव्या मात्र ह्या चुकीची शिक्षा भोगत होती, पण सूरज काव्याला कधीच माफ करणार नाही असा निर्णय त्याने घेतलेला. काव्याला आता तिच्या चुका समजल्या होत्या आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करू लागली. तिला असं वाटत होतं की तिच्या वागण्याने ती मुलाला आणि नवऱ्याला पटवून देईन. तिने तिच्या सासूला बऱ्याच वेळा माफी मागितली आणि प्रमिलाने मोठ्या मनाने तिला माफही केलं. पण जेव्हा एक मुलगा त्याच्या आईला दुःखी आणि वाईट परिस्थितीत पाहतो तेव्हा तो त्रास देणाऱ्या व्यक्तीला कधीच माफ करू शकत नाही, जो त्याच्या आईला अशा परिस्थितीत टाकण्यास कारणीभूत असतो. वेळेनुसार हळूहळू सर्व काही एक दिवस नक्की ठीक होईल अशा अपेक्षेमध्ये काव्या तिची चूक सुधारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होती आणि आजही तिला तिच्या चुकीची जाणीव होत होती. तसंच ती तिच्या सासूची आजपर्यंत लगातार सेवा करत आहे. एक मुलगा त्याच्या आई वडिलांची इज्जत वाचवण्यासाठी कोणाशी लढण्यास तयार असतो, मग तो त्याची बायको, शेजारी, नातेवाईक किंवा इतर व्यक्ती जरी असल्यास त्यांना तो समोर जाण्यास तयार असतो. आपल्या आई वडिलांची इज्जत राखणे हे त्याच्या मुलांच्या हातात असते. त्यामुळे इतर कोणी असो वा नसो, पण आपण आपल्या आई वडिलांची नेहमी इज्जत केली पाहिजे आणि तसं लोकांकडून करून घेतली पाहिजे. तसं तर मग आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. परत भेटूया अशीच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.